लाडकी बहीण योजनेनंतर राज्य सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे। राज्यातील सरपंच आणि उपसरपंचासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे। सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुप्पट करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात राज्य सरकारनं घेतला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुप्पट करण्याला मंजुरी देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील 28,813 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे। यामुळे राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार 6 ते 10 हजार रुपये तर उपसरपंचांना 2 ते 4 हजार रुपये इतकं दरमहा मानधन मिळेल। सध्या सरपंचांना 3,000 पासून ते 5,000 रुपये इतकं मानधन मिळतं, तर उपसरपंचांना दरमहा 1,000 ते 2,000 रुपयांपर्यंत मानधन मिळतंय। दरम्यान ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या पदांचं एकत्रीकरण करण्यात येणार आहे। यापुढेही दोन्ही पद एकच असतील। संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ओळखला जाईल। अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती। राज्य मंत्रिमंडळानं अखेर ती मान्य केली। त्यामुळे महायुतीचे वेगवान निर्णय आणि गतिमान महाराष्ट्र ही उक्ती खऱ्या अर्थानं समर्पक ठरत आहे।